मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस। अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, कांदिवली, दहिसर, विलेपार्ले ते वांद्रे या परिसरात मुसळधार पाऊस। मिठी नदी धोकादायक पातळीजवळ। कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागात वसाहतींना सतर्कतेचा इशारा। सध्या नदीची पातळी 2.6 मीटरवर। भिवंडीत सकाळपासून जोरदार पाऊस। शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कल्याणमधल्या शिवाजीनगर परिसरात वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200हून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं। महापालिकेकडून नागरिकांचं स्थलांतर। जोरदार पावसामुळे उल्हासनगरच्या वालधुनी नदीला पूर। नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हाधिकारी अशोक शिनकर यांच्याशी संवाद। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे पूरपरिस्थितीचा आढावा घेतला। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम। नालासोपाऱ्यातील गालानगर, अचोळे रोड, तुळिंज, नगिनदासपाडा, गास, टाकीपाडा, निळमोरे तसंच विरारमधील बोळिंज, जुनं विभा कॉलेज या ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी। ठाणे शहरात घोडमद्दर रोडवर पाणी तुंबलं। नदी नाले तुडुंब भरले। कापूरबावडी, वंदना सिनेमा, मानपाडा आणि मार्केटचं सखल भागात पाणी साचलं। कल्याण उल्हास नदीनं इशारा पातळी गाठली। कल्याण अहमदनगर मार्ग वाहतुकीसाठी बंद। पालिका तहसीलदार यांच्याकडून नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलावरून पाणी वाहू लागलं। कल्याण मुरबाड रस्ता वाहतुकीसाठी बंद। बदलापुरात उल्हास नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। वांगडी परिसरात रस्ता पाण्याखाली। पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे रुळावर पाणी साचण्याची शक्यता। पालघरमधल्या हेदिवली गावाचा पूल पाण्याखाली। 15 गावपाड्यांचा संपर्क तुटला। संपूर्ण आदिवासी वस्ती पाण्याखाली। पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। वीर धरणामधून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या सिंहगड रोडवर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाणी शिरलं। जवानांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। सिंहगड रोड परिसरात एकतानगर परिसरात साचलं होतं छातीपर्यंत पाणी। एकतानगरमध्ये बोटीद्वारे बचाव कार्य। सिंहगड रोड परिसरात एकतानगर परिसरात इमारतींच्या बेसमेंटला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं स्थानिकांचं प्रचंड नुकसान। पूर्वसूचना न देता रात्री पाणी सोडल्यानं संताप। पुण्याच्या एकतानगरमध्ये अजित पवारांकडून पूरपरिस्थितीची पाहणी। याच भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा। पुणे महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन अजित पवारांकडून पाहणी। पुण्यामध्ये मदतीसाठी एनडीआरएफ आणि लष्कर तैनात। पूरस्थिती प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली। पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवारांची माहिती। पुण्यातील बावधन परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। पुण्याला जोरदार पावसानं झोडपलं। पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पवना नदीलगत वसलेलं पिंपरी चिंचवडमधलं मोरया गणपती मंदिर परिसरात पाणी शिरलं। नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरलं। शनिवार पेठेत असलेल्या महादेवाच्या मंदिर परिसरात पाणी साचलं। पुण्याच्या मावळमधील कुंडमळा इथं पर्यटकांना बंदी। पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ। कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली। पुण्यातील कात्रज तलाव परिसरात पुलावर पाणी। रस्ता वाहतुकीसाठी बंद। सांगलीत मुसळधार पाऊस। जनजीवन विस्कळीत। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 31 फुटांवर। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर। पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली। कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद। कोल्हापुरात राधानगरी धरण 100% भरलं। धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडले। खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर। खेडमधील जनजीवन विस्कळीत। दापोली खेड मार्ग वाहतुकीसाठी बंद। रायगडमधील हेटवणे धरण ओव्हरफ्लो। धरणाच्या 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सिंधुदुर्गात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांवर दुबार लावणीचं संकट। 15 दिवसांपासून भात शेती पाण्याखाली असल्यानं पिकांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे पुण्यातील भीमाशंकर परिसरात दरड कोसळली। भीमाशंकरला जाणारी वाहतूक बंद। मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात दरड कोसळली। एकाचा मृत्यू। दरड कोसळल्यानं पुणे कोलाड मार्ग बंद।
पुण्याच्या लवासामध्ये दरड कोसळली, 3 बंगले ढिगाऱ्याखाली, 2 नागरिक अडकल्याची भीती. लवासा पानशेत रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी बंद. पुण्याच्या देहू रोड परिसरात सखल भागात पाणी, काही सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणीच पाणी. सांगलीतील कृष्णा नदीकाठच्या स्मशानभूमीत पाणी शिरलं, स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार बंद. कुपवाडा भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम, दारणा धरण 81% भरलं, धरणातून 8,811 क्युसेकनं विसर्ग. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली, पर्यटकांची जास्त गर्दी नसल्यानं सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना नाही. लातूरमध्ये संततधार पाऊस, पावसाचा पिकांवर परिणाम, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. हिंजवडीमध्ये पाणीच पाणी, सततच्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.